वडेट्टीवारांना ओबीसीच्या मेळाव्याचं निमंत्रण नाहीये। बीडमधील ओबीसी बांधवांच्या मोर्चाला शुभेच्छा असं वडेट्टीवार म्हणतात। या सगळ्याविषयी बोलण्याकरता लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी, वडेट्टीवार म्हणतात आपल्याला निमंत्रणच नाहीये। खरं तर महाराष्ट्रामध्ये आता पक्ष, पार्टी आणि विचारांच्या पलीकडे जाऊन ओबीसी नेतृत्वानं आणि ओबीसी जनतेनं आणि ओबीसी अंतर्गत येणाऱ्या समूहाच्या संघटनांनी एकत्रित येऊन हे ओबीसीचं आरक्षण वाचवणं आज रोजी आवश्यक आहे। त्यामुळं महाराष्ट्र लेवलला ओबीसींची एखादी समन्वय समिती जरी निर्माण झाली आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातून इथून पुढचे कार्यक्रम, आंदोलनं आणि मेळावे पार पडावेत असे एक आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून एक ओबीसींच्या मनामध्ये जो असंतोष आहे, जी चीड आहे, जो संताप आहे, आपलं आरक्षण गेल्याची भावना आहे, ही भावना आणि तिला वाट करून देणं आणि हे आरक्षण टिकवणं या गोष्टी करायच्या असतील तर पक्षाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या जात समूहाच्या संघटनांच्या पलीकडे जाऊन आवश्यक आहे असं माझं मत आहे। तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर वडेट्टीवारांना काही फोन वगैरे करून संवाद साधणार आहात का? मी निश्चित आता कॉल करेन थोड्या वेळाने, ज्याशी निश्चित बोलेन। मीही एक आंदोलक म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता ओबीसीचा म्हणून मी या मेळाव्याकडे आलेलो आहे। बीडमध्ये आम्ही अनेक मेळावे घेतलेले आहेत। गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही शेकडो आंदोलनं केलेली आहेत। त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नावरती जो नेता, जो माणूस आवाज उठवतोय, परखड भूमिका मांडतोय, त्या माणसांनी एकत्रित येणं आणि 2 सप्टेंबरचा GR रद्द करणं ही आता आपल्या समोरची प्रायोरिटी आहे असं मला वाटतं। अगदी, पण लक्ष्मण हाकेजी, या पोस्टरवर अनेक नेते दिसत आहेत। या पोस्टरवरच्या नेत्यांमध्ये वडेट्टीवारांचा समावेश चुकून राहिला की नेमकं काय झालं? हे बघा, खरं तर ते निमंत्रक आणि महात्मा फुले समता परिषदेचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं, कुणाला नाही बोलवायचं हा खरं तर त्यांचा प्रश्न आहे। पण याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो की ओबीसीच्या बाबत जे काही नेते ठाम आणि परखड भूमिका घेत आहेत त्या माणसांनी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे असं मला वाटतंय। अगदी, लक्ष्मण हाकेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या मुद्द्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्ष न पाहता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशी भूमिका, असं आवाहन करतायत लक्ष्मण हाके। मी ह्या मेळाव्याला विरोध केला नाही किंवा ओबीसी बांधवाला मेळावा घ्यायला आमचा विरोध कधीच होता, नव्हता आणि नसणार आहे। पण आमचा विरोध हा भुजबळांनी मंत्रिपदाची झूल पांघरून येऊन इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, तिकडं मंत्रिमंडळात बसायचं, मंत्रिपदाची शपथ घेताना जी शपथ घेतली त्याचा भंग करायचा, या गोष्टीला विरोध आहे। त्यांनी यावं, त्यांनी या ठिकाणी यावं, पण मंत्रिपदाची झूल पांघरून येऊ नये अशी भूमिका आता स्थानिक ओबीसी नेत्यांकडून घेण्यात येते बीडमध्ये। त्यामुळे याही मुद्द्यावर छगन भुजबळ काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ओबीसी बांधवांच्या मोर्चाला संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होईल। ओबीसींचा महाएल्गार मेळावा, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात हा मेळावा होतोय बीडमध्ये। तर ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येत आहे, आरक्षणाला धक्का लागणार नाही याकरता प्रयत्न करणार असं भुजबळ म्हणतात। बीडमधल्या मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत नाही असं देखील भुजबळांनी स्पष्ट केलंय। हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून, काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत। शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये, ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवले, त्याच बीडमध्ये आम्ही
पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत. ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे. मी शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही. कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.